नवी मुंबईत राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली निर्धार मोर्चा काढण्यात आला। सरकारी धोरणांच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आलाय। सिडको, नवी मुंबई महानगरपालिका आणि MIDC कडून स्थानिकांचे प्रश्न सुटत नसल्याची टीका गणेश नाईक यांनी केली आहे। तसंच दिघावासियांना सरकारनं वाऱ्यावर सोडल्याचंही त्यांचं म्हणणं आहे। या मोर्चात राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक, शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील सहभागी होते। प्रकल्पग्रस्तांवर अन्याय, इमारतीमध्ये राहणाऱ्यांवर अन्याय, मध्ये कुठले नगरसेवक होते? सर्व राष्ट्रवादीचे नगरसेवक होते। आणि हे भूखंड कोणाचे? तर सिडकोचे आणि MIDCचे। आणि ह्या इमारती 50-50 नी उभ्या करून आज गरीब लोक जो महाराष्ट्रातून मराठवाडा असेल, विदर्भ असेल किंवा उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, एक गरजेपोटी नोकरीला आलेली लोकांनी तिथे घरं घेतलेली आहेत। आणि आज हे बेघर करण्याचं काम आज या लोकांनी हे पाप केलेलं आहे। आणि आज त्यांच्यासाठी हे मोर्चा काढून लोकांची दिशाभूल करत आहे, प्रकल्पग्रस्तांची दिशाभूल करत आहे। त्यामुळे हा जो मोर्चा काढलेला आहे हा नैराश्य पोटीतून काढलेला आहे आणि प्रकल्पग्रस्तांची आणि लोकांची दिशाभूल करणार आहे।